मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे मकर संक्रांती आणि माझ्या वाय-टी फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा गोड गोड मकर संक्रांतीच्या. तर आज की नाही रातचा क्लास होता, त्यामुळे त्याचं आवरून दिलं सकाळी आणि त्यानंतर म्हटलं चला आता चहा वगैरे करूया म्हटलं. सगळ्यात आधी तर माझं गरम पाणी प्यायलंय आणि त्यानंतर मग चहा वगैरे करायला घेते म्हटलं. आणि आज झालं असं ना की आहोंचं आज ऑफिस होतं मग आणि दीदीला सुट्टी होती. मला असं वाटलं की आहोंना पण सुट्टी आहे, त्यांनी मला म्हणजे सांगायचं ते विसरले आणि मी काही तसदी घेतली नाही विचारायची की दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे की नाही, काय असं विषयच काही निघाला नाही. कारण रात्री ते लेट येत असतात 8:30 पर्यंत, जेवण वगैरे झालं की मग आटोपलं की झोपणं आणि त्यानंतर मग सकाळी म्हटलं चला आज सुट्टी असेल म्हटलं आहोंना पण आणि माझं चाललं होतं निवांत. मग म्हटलं चला चहा वगैरे करूया आणि आधी घर वगैरे क्लीन करायला घेऊया म्हटलं. आणि तर रोज माझं माहितीच आहे तुम्हाला रुटीन की मी सगळ्यात आधी टिफिन वगैरे करत असते, पण आज रातचा आटपून दिला आणि त्यानंतर मग मी माझं घर क्लीन करायला घेतलं. तर कसं असतं ना की सणाच्या दिवशी ना आई पण उठली की सकाळी सगळ्यात आधी सडा रांगोळी वगैरे असं करत असायची आणि त्याच गोष्टी आम्हालाही म्हणजे सवय लागली आणि प्रत्येकीचं असतं ते आपलं घर म्हटलं की आपण स्वच्छ ठेवतोच. मग थोडंसं इकडे म्हटलं चला इंटरेस्टला थोडं स्वच्छ करून घेऊया आधी आणि त्यानंतर मग शू रॅक वगैरे पण मला क्लीन करायचं होतं, पण म्हटलं आता नको काढायला राहणार कारण मला बाकीचे शूज पण धुवायला वगैरे लावायचे. मग हे फक्त एंट्रन्सचं मला तेवढं क्लीन करून घ्यायचं होतं आणि म्हटलं रांगोळी वगैरे काढूया छान दारात. आणि सकाळचा हा जो वेळ असतो ना मग टिफिन नसले का मग असतो माझ्याकडे 1-2 तास, मग त्यामुळे मग मी सकाळी म्हटलं चला हे आवरून घेऊया आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं बघता येईल म्हटलं. तर आम्ही जेव्हा लहान असायचो ना तर असं संक्रांती किंवा दसरा आला ना त्यावेळेस काय व्हायचं माहितीये का, म्हणजे आम्ही तेव्हा वडिलांच्या बदले खेडेगावी असायची, त्यामुळे की नाही खेड्यागावांमध्ये असं असायचं ना की सोनं वगैरे वाटायला किंवा संक्रांतीचं तिळगुळ वाटायला आम्ही जात असायचो. आणि तेव्हा की नाही आता तरी मुलांकडे भरपूर असे कपडे असतात, पण तेव्हा एवढे काही कपडे नसायचे आमच्याकडे आणि त्यामुळे की नाही मुली असल्यामुळे आम्ही साड्या मग नेसायचो. ब्लाऊज किंवा मग एखादं जे टॉप असायचं त्याच्यावरच साडी नेसून द्यायची आमची मोठी ताई आम्हाला. आणि मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मस्त मिळून डब्यात तिळगुळ घेऊन जायचो आणि मग नातेवाईक ओळखीचे आणि आपल्या गल्लीतले सगळ्यांकडे आम्ही जायचो मस्त तिळगुळ वाटायला आणि खूप सारं तिळगुळ जमा करून घेऊन यायचो, आमचंही वाटून यायचो आणि कोणाला किती मिळालंय ते बघत बसायचो. कधी कधी चॉकलेट पण मिळायचे आम्हाला. आणि काही जे असे म्हणजे ज्यांची परिस्थिती बरी असायची ना ते लोक मग आम्हाला पैसेही द्यायचे बरं का, म्हणजे 10 पैसे वगैरे असे द्यायचे, तरी आम्ही खूप खुश व्हायचो. चला त्याला आता लहानपणीच्या आठवणी. आता मुलांना आपण एवढं सांगतो की जा तिळगुळ वाटून या, पण ते नाही ऐकत आणि लहानपणी गेलेले ते पण त्यांनाही पाठवायचे मी. ज्यावेळेस आम्ही गावी राहायचो ना धुळ्याला त्यावेळेस मग ते पण जायचे, पण आता नाही म्हणतात ते, आता आम्ही मोठे झालोय असं म्हणतात. ठीक आहे चला आता इकडे स्वयंपाकाची तयारी. आणि मला नंतर समजलं की ना आज ऑफिस आहे आणि ते म्हटलं की मग आता असू दे आता काही गडबड होईल डब्याची, तर मी निघतो आणि मग त्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग ते गेले. म्हटलं बघूया संध्याकाळी काहीतरी करता येईल म्हटलं. आणि आजच्या संक्रांतीचं असं झालं होतं ना की आज करायचंय की नाही, एकादशी वगैरे होती असं काहीतरी, म्हणजे पितरांचं वगैरे असतं ना ते, त्यामुळे मग म्हटलं काय करावं. पण असंही आम्ही काही घालत नाही इकडे, कारण आई बाबा तिकडे घालतात गावी आणि मग ते म्हणतात की नको तुम्ही करायला, मग तुम्हाला खाण्यासाठी वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण मग आहो पण नव्हते, मुलंही काही जास्त खात नाही. मग डाळ भात आणि मी माझ्यासाठी मेथी केली होती. मग त्यानंतर म्हटलं चला आता ही सुकी मेथी आहे आणि इकडे ह्या शेंगा आहेत त्या पण मला निवडून घ्यायच्या होत्या, म्हटलं दुपारी निवडता येतील आणि आता ठेवते म्हटलं जरा फ्रीजमध्ये. तर ते झालं. त्यानंतर म्हटलं चला रांगोळी वगैरे काढली होती तुम्हाला दाखवते बघा, दारात अशी काही रांगोळी काढली होती. त्यानंतर राज आला क्लासवरनं आणि त्याचं म्हणणं होतं की चला आता पतंग मला घेऊन द्या आणि मी जरा वेळ उडवेल वरती. आणि त्याच्यासोबत त्याचा हा छोटा मित्र म्हणजे मितेश आमचा शेजारी राहतो तो, तर त्याचं पण चाललं होतं की दादा कधी येणार आहे क्लासवरनं, मग आम्हाला पतंग उडवायची आहे. मग इकडे आता चाललं होतं दोघांचं मांजा वगैरे बांधून घेणं आणि मितेशला पण मांजा बांधून घ्यायचं होतं त्याच्या पतंगला. त्यामुळे दोघं जण बसून चाललं होतं त्यांचं. आणि त्यानंतर मग त्यांचं प्लॅनिंग होतं की टेरेसवर जायचं. आणि आता मुलं मग एकटी जात नाही वरती, मग म्हटलं चला आपणही जाऊया थोड्या वेळ. मग मी पण गेले होते. तर इकडे आता राजने बांधली मांजा वगैरे आणि वर्षातनं एकदाच बिचारा उडवत असतो, त्यामुळे त्याला आधी अर्धा तास तर उडवायलाच लागतो पतंग, त्यानंतर कुठे त्याची पतंग वरती उडत असते आकाशात. तर इकडे चाललं होतं दोघांचं. मितेश आणि म्हणत होता की आता दादा पतंग उडवेल आणि मग मी चक्री पकडेल त्याची, असं चाललं होतं त्याचं. तर मुलांचा कसा उत्साह असतो आणि ते चालतं त्यांचं की काही सण असला म्हणजे त्यावेळेस असलं की त्यांनाही वाटतं करावं. असं म्हटलं चला आज थोडंसं अभ्यासाला सुट्टी देऊया 2-3 तास. आणि त्यानंतर मग राज आणि मितेश मस्त वरती टेरेसवर गेले होते आणि बाकीचे जणही होते बिल्डिंगचे, तेही पतंग उडवत होते. तर इकडे त्यांचं चाललं होतं.
मग संध्याकाळपर्यंत चाललो होतं त्यांचं टेरेसवरच आणि त्यानंतर मग खाली आलो. म्हटलं चला आता संध्याकाळची दीदीला म्हटलं दिवा वगैरे लाव, देवाला तिळगुळचा प्रसाद दे. हात जोडून नमस्कार केला आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर म्हटलं चला आता आपण एकमेकांना तिळगुळ देऊया. आणि आहो पण आले होते ऑफिसवरनं. तर बघा हे हार्ट शेप असे केले होते ना, तर आता तेच आहोंना द्यायचं होतं. तर म्हटलं चला. पण आमची काही प्रतिक्रिया जास्त नसते बरं का. म्हणजे बघितलं त्यांनी आणि त्यांना थोडंसं हसायलाच आलं, की हे काय आहे असं. म्हटलं दीदीने केलंय ते. आणि त्यानंतर मग तिळगुळ दिला, आहोंना नमस्कार केला, मुलांनीही आम्हाला दिलं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाचं बघूया म्हटलं. तर असं काही ह्या संक्रांतीचा दिवस आमचा साजरा झालेला आहे. एकमेकांना तिळगुळ दिलं आणि मुलांनी नमस्कार केला. दीदीने मला आधीच दिलं होतं संध्याकाळी. देवाला दिल्यानंतर लागलीच मला दिलं. आणि आता संध्याकाळच्या जेवणात म्हटलं काय करायचं, तर आहो म्हटलं की आता काय संध्याकाळचं काही करू नको, खूप हेवी आणि तेलकट वगैरे होईल. तर म्हटलं चला मग आता संध्याकाळच्या जेवणात जास्त काही नव्हतं, फक्त छोले भटुरे कुलचे असं होतं आमचं. आणि मग तेच खाऊन आमचा आता दिवस संपलेला आहे संध्याकाळचा. तर असा काही संक्रांतीचा दिवस गेलेला आहे. म्हटलं चला छोटासा ब्लॉग तयार झाला आहे संक्रांतीच्या दिवसाचा. आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असतील ना, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.